नमस्कार, मी आतिश आणि आज आपण LLB मधील जो काही लॉ ऑफ कॉन्ट्रॅक्ट सब्जेक्ट आहे या सब्जेक्टचा आज आपण ओव्हरव्ह्यू पाहणार आहेत. म्हणजे या जो काही सब्जेक्ट आहे या सब्जेक्टमध्ये काय काय टर्म्स असतात, जसं की समजा ॲग्रीमेंट म्हणजे काय, इन्फोर्सिबिलिटी लॉ म्हणजे काय, प्रपोजल म्हणजे काय, प्रॉमिस म्हणजे काय, बऱ्याच गोष्टी असतात. तर या गोष्टी जर आपल्याला कळल्या तर पुढच्या आपल्याला गोष्टी सोप्या होत जातात, बरोबर. त्यामुळे आज आपण या व्हिडिओमध्ये जस्ट काय फक्त इंट्रोडक्शन बघणार आहेत, म्हणजे जस्ट कन्सेप्ट समजणार आहेत कॉन्ट्रॅक्ट म्हणजे काय. तर सुरुवात करूयात पहिल्यांदा कॉन्ट्रॅक्ट, बरोबर. तर कॉन्ट्रॅक्ट म्हणजे काय, ॲग्रीमेंट प्लस इन्फोर्सिबिलिटी बाय लॉ. याच्यामध्ये आपण डेफिनेशन वाईज जाणार नाहीयेत, जस्ट आपण शॉर्ट मध्ये सांगणार आहेत, बरोबर. तर कॉन्ट्रॅक्ट म्हणजे काय, कॉन्ट्रॅक्ट म्हणजे ॲग्रीमेंट प्लस इन्फोर्सिबिलिटी बाय लॉ. तर याच्यामध्ये आपण ॲग्रीमेंट पाहिलं तर एक एक टर्म बघूत आपण. ॲग्रीमेंट म्हणजे काय, तर ॲग्रीमेंट म्हणजे ॲग्रीमेंट बिटवीन टू और मोर पार्टीज रिप्रेझेंटिंग अ म्युच्युअल अंडरस्टँडिंग और मीटिंग ऑफ द माइंड ऑन देअर राईट्स अँड ऑब्लिगेशन रिगार्डिंग द पर्टिक्युलर मॅटर. म्हणजे तुम्हाला इतकी सोपी डेफिनेशन आहे ही, तुम्हाला सुद्धा लक्षात येईल. म्हणजे काय, पर्टिक्युलर मॅटर बद्दल जे काही राईट्स आणि ऑब्लिगेशन्स आहेत, या राईट्स अँड ऑब्लिगेशन्स दोन किंवा दोन पेक्षा जास्त पर्सन मध्ये जे काही म्युच्युअल अंडरस्टँडिंग होतं त्याला आपण ॲग्रीमेंट असं म्हणतो. साध्या सोप्या सरळ भाषेमध्ये काय, तर जे काही पर्टिक्युलर मॅटर आहे, या पर्टिक्युलर मॅटरचं जे काही राईट्स आणि ऑब्लिगेशन्स आहेत, या राईट्स आणि ऑब्लिगेशन्सचं जे काही म्युच्युअल अंडरस्टँडिंग होतं दोन किंवा दोन पेक्षा जास्त लोकांमध्ये, दोन का तर ॲग्रीमेंट हे दोन लोकात होतं ना, दोन मध्ये. त्यामुळे आपण दोन किंवा दोन पेक्षा जास्त लोकांमध्ये जे काही एखाद्या पर्टिक्युलर मॅटरचं जे काही राईट्स आणि ऑब्लिगेशनचं अंडरस्टँडिंग होतं त्याला आपण ॲग्रीमेंट म्हणतो, बरोबर. आता आपल्या जर लॉ ऑफ जे आपल्या कॉन्ट्रॅक्टच्या भाषेमध्ये जर आपण ॲग्रीमेंट पाहिलं, ॲग्रीमेंट म्हणजे काय, तर ॲग्रीमेंट म्हणजे काय, तर एव्हरी प्रॉमिस और सेट ऑफ प्रॉमिसेस फॉर्मिंग अ कन्सिडरेशन फॉर इच अदर इज अन ॲग्रीमेंट. आता बघा काय सांगितलंय, एव्हरी प्रॉमिस किंवा सेट ऑफ प्रॉमिसेस, बरोबर. एक प्रॉमिस किंवा एक पेक्षा जास्त प्रॉमिसेस फॉर्मिंग अ कन्सिडरेशन फॉर इच अदर, म्हणजे दोघांमध्ये जर जे काही प्रॉमिस झाले, बरोबर, आणि कन्सिडरेशन फॉर्म होतं त्याला आपण प्रॉमिस असं म्हणतो, बरोबर. सॉरी, ॲग्रीमेंट असं म्हणतो. आता ॲग्रीमेंटची डेफिनेशन आपण ह्याच्यामध्ये पाहिली, कॉन्ट्रॅक्टमध्ये पण पाहिली. आता या जी काही डेफिनेशन, या डेफिनेशन मध्ये प्रॉमिस हा शब्द आलाय, बरोबर. आता प्रॉमिस म्हणजे काय, प्रॉमिस म्हणजे प्रपोजल वेन ऍक्सेप्टेड बिकम अ प्रॉमिस, बरोबर. जेव्हा एखादं प्रपोजल ऍक्सेप्ट होतं त्याला आपण प्रॉमिस म्हणतो, बरोबर. आता ज्या डेफिनेशन मध्ये प्रपोजल हा एक टर्म आलेली आहे, बरोबर. प्रपोजल म्हणजे काय, प्रपोजलला लक्षात ठेवा, प्रपोजल म्हणजेच ऑफर असतं, बरोबर. त्यामुळे तुम्ही लक्षात ठेवा, जरी ऑफर शब्द आला तिथे तुम्ही लक्षात ठेवायचं प्रपोजल किंवा हा टर्म आहे. त्यानंतर ऑफर जर टर्म आला तर त्याला आपण प्रॉमिसर सुद्धा म्हणतो, बरोबर. आणि ऑफरी जर आला तर ते आपण प्रॉमिसी म्हणतो. अशा तुम्ही टर्म्स लक्षात ठेवा, पुढे येणारच आहेत आपल्याला ह्या टर्म्स. त्यानंतर प्रॉमिस म्हणजे काय, तर प्रॉमिस म्हणजे प्रपोजल वेन ऍक्सेप्टेड बिकम अ प्रॉमिस, बरोबर. जेव्हा एखादं प्रपोजल ऍक्सेप्ट होतं त्याला आपण प्रॉमिस म्हणतो. तर यामध्ये प्रॉमिस ही टर्म आलेली आहे, प्रपोजल ही टर्म आलेली आहे. तर प्रपोजल म्हणजे काय, प्रपोजलला आपण काय सांगितलं, ऑफरच म्हणतो, बरोबर. तर ऑफर म्हणजे काय, इज द फाउंडेशनल स्टेप वेअर वन पार्टी, म्हणजे कोण, ऑफरर किंवा प्रॉमिसर, जे आपण सांगितलं वरती, आणि प्रपोजेस स्पेसिफिक टर्म टू अनदर पार्टी त्याला आपण ऑफरी किंवा प्रॉमिसी म्हणतो, बरोबर. म्हणजे आता तुम्ही डायग्राम वाईज पाहिलं तर आपण दुसऱ्या पेजवर पाहूया. आता एक्झाम्पल वाईज समजलं आपण, तर समजा फॉर एक्झाम्पल, समजा एक पर्सन आहे, बरोबर. हा एक पर्सन आहे आणि हा एक पर्सन आहे, बरोबर. आता ह्या पर्सनने जर या पर्सनला एखादी ऑफर केली, बरोबर, एखाद्या स्पेसिफिक गोष्टी समजा ऑफर केली, बरोबर. तर जो कोण ऑफर करतो, बरोबर, त्याला आपण ऑफर म्हणतो. ऑफरलाच आपण काय म्हणतो, वरती सांगितल्याप्रमाणे प्रॉमिसर, बरोबर. आणि जो ऑफर ज्याच्यासाठी ऑफर केलेली असते किंवा टू हुम त्याला आपण काय म्हणतो, ऑफरी म्हणतो. ऑफरीलाच आपण काय म्हणतो, प्रॉमिसी, बरोबर. तर समजा बघा, एखाद्या पर्सनने समजा एखाद्या दुसऱ्या पर्सनला, दुसऱ्या पार्टीला तर एखादी ऑफर केली, बरोबर. एखादी स्पेसिफिक गोष्ट किंवा स्पेसिफिक टर्म आपण डेफिनेशन मध्ये पाहिलं होतं इथं, ह्याच्यामध्ये जर यांनी ऑफर केली दुसऱ्या पर्सनला तर त्याला आपण ऑफर म्हणतो. आणि ज्यासाठी ही ऑफर असते त्याला आपण ऑफरी म्हणतो, त्याला आपण प्रॉमिसी सुद्धा म्हणतो. आणि जेव्हा ही ऑफर ऍक्सेप्ट होते, बरोबर, ऍक्सेप्ट, बरोबर, किंवा आपण म्हणू शकतो ऍक्सेप्टन्स, बरोबर. जेव्हा ही ऑफर किंवा ऑफरला काय म्हणतो आपण, प्रपोजल. जेव्हा ही ऑफर किंवा हे प्रपोजल हा ऑफरी
किंवा हा प्रॉमिसी ऍक्सेप्ट करतो तेव्हा एक काय होतं, प्रॉमिस, बरोबर. जेव्हा एक पर्सन दुसऱ्या पर्सनला ऑफर किंवा प्रपोजल हे करतो, तर त्यावेळेस जर हे प्रपोजल किंवा हे ऑफर जर ऍक्सेप्ट झालं तर ते एक प्रॉमिस होतं. आणि असेच प्रॉमिस जे असतात त्या प्रॉमिस मधून तयार होतं जे आपण पाहिलं ऍग्रीमेंट, बरोबर. अशा प्रकारे हे ऍग्रीमेंट येत असतं, बरोबर. हे झालं ऍग्रीमेंट. आणि इन्फोर्सिबिलिटी बाय लॉ म्हणजे हे आपण पुढे पाहणार आहे जेव्हा जेव्हा आपल्याला, म्हणजे काय असतं एक लिगल बाइंडिंग जी काय ऍग्रीमेंट काय असतं, डॉक्युमेंट असतं, बरोबर. डॉक्युमेंट असतं आणि हे डॉक्युमेंट लिगली बाइंडिंग असतं, बरोबर. म्हणजे कायदेशीर बांधील असतं, त्याला आपण म्हणतो इन्फोर्सिबिलिटी ऑफ लॉ. अशा प्रकारे आपण इंट्रोडक्शन पाहिलं, बरोबर. आता हे जे अग्रीमेंट आहे किंवा हे जे कॉन्ट्रॅक्ट आहे, आता आपण कॉन्ट्रॅक्टच म्हणणार आहे. हे कॉन्ट्रॅक्ट व्हॅलिड असण्यासाठी ह्याला काही इसेन्शियल असतात हे आपण आता पाहणार आहोत. आता यात मेन टॉपिक कडे जे आहे इसेन्शियल्स ऑफ व्हॅलिड कॉन्ट्रॅक्ट. जे आपण कॉन्ट्रॅक्ट पाहिलं वरती, कॉन्ट्रॅक्ट म्हणजे काय, अग्रीमेंट प्लस इन्फोर्सिबिलिटी बाय लॉ. हे सगळं आपण पाहिलं. अग्रीमेंट म्हणजे काय, प्रॉमिस, सेट ऑफ प्रॉमिसेस किंवा प्रॉमिसेस वगैरे वगैरे, प्रॉमिस मध्ये प्रपोजल येतं वगैरे वगैरे सगळं पाहिलं आपण. त्यानंतर काय व्हॅलिड कॉन्ट्रॅक्ट. आता हे जे कॉन्ट्रॅक्ट आहे, जर अशा काही गोष्टीत ह्याच गोष्टी कॉन्ट्रॅक्ट मध्ये असल्या तरच ते कॉन्ट्रॅक्ट व्हॅलिड ठरतं, बरोबर. तर ह्याचे इसेन्शियल्स आपण पाहणार आहोत. पहिलं काय, ऑफर अँड ऍक्सेप्टन्स, जे आपण वरतीच पाहिलं. काय पाहिलं की समजा एक पर्सन आहे, हा एक पर्सन आहे, हा ऑफरर आहे, हा ऑफरी ऑफर करतो किंवा प्रपोजल करतो. त्यानंतर हे प्रपोजल ऍक्सेप्ट होतं, मग ते काय होतं, प्रॉमिस. हे प्रॉमिस म्हणजे काय होतं, अग्रीमेंट. तर ही जी काही गोष्ट आहे ऑफर अँड ऍक्सेप्टन्स, हे काय आर द ट्रॅडिशनल अँड फंडामेंटल एलिमेंट्स अपॉन विच कॉन्ट्रॅक्ट लॉ इज बिल्ट. अक्षर थोडं ऍडजस्ट करून घ्या. त्यानंतर काय, ऑफर अँड ऍक्सेप्टन्स, आपण काय म्हणलं, ऑफर अँड ऍक्सेप्टन्स आर द ट्रॅडिशनल अँड फंडामेंटल एलिमेंट्स अपॉन विच कॉन्ट्रॅक्ट लॉ इज बिल्ट. म्हणजे कॉन्ट्रॅक्ट लॉ किंवा कॉन्ट्रॅक्ट तयार व्हायचं जे काही बेस असतो हा ऑफर आणि ऍक्सेप्टन्स असं त्यांनी सांगितलं आहे. त्यानंतर ऑफर अँड ऍक्सेप्टन्स आर द इसेन्शियल एलिमेंट्स ऑफ व्हॅलिड कॉन्ट्रॅक्ट फॉर्मिंग अ बेसिस ऑफ म्युच्युअल कन्सेंट. म्हणजे आपण वरतीच पाहिलं, हा जे कॉन्ट्रॅक्ट होतं या दोघांमध्ये जे काय हे होतं हे म्युच्युअल अंडरस्टँडिंगने ना, म्हणजे दोघांच्या संमतीने, परस्पर संमतीने हे कॉन्ट्रॅक्ट होतं. त्यामुळे हे काय म्युच्युअल कन्सेंटचं त्याचं बेसिस आहे. त्यानंतर तिसरा पॉईंट काय, लॉफुल ऑफर अ क्लिअर अँड प्रपोजल बाय वन पार्टी मस्ट बी रिटर्न विथ अनकंडिशनल ऍक्सेप्टन्स फ्रॉम द अदर. म्हणजे जे काय ऑफर होते, बरोबर, दोन पर्सन मध्ये, हे काय ऑफर किंवा प्रपोजल ही एका पार्टीकडून दुसऱ्या पार्टीमध्ये, एक पार्टी दुसऱ्या पार्टीला ऑफर करते. याच्यामध्ये एवढं सांगितलं आहे. आणि लॉफुल ऑफर पाहिजे, अनलॉफुली नाही पाहिजे, याच्यामध्ये एवढं सांगितलं आहे. हा आहे पहिला इसेन्शियल एलिमेंट किंवा इसेन्शियल्स ऑफ व्हॅलिड कॉन्ट्रॅक्ट, हा पहिला. आता या दुसऱ्या इसेन्शियल्स कडे जे आहे कॉम्पिटन्सी ऑफ पार्टीज. त्याचा मराठीतून अर्थ काय आहे तर सक्षम, बरोबर. म्हणजे हे कॉन्ट्रॅक्ट करण्यासाठी कोण सक्षम आहे, बरोबर. तर हे काय झालं, द इंडिव्हिज्युअल्स ऑर एंटाइटीज एंटरिंग द कॉन्ट्रॅक्ट मस्ट बी लिगली कॉम्पिटंट. म्हणजे ह्याला काय तीन कंडिशन आहेत, बरोबर. या तीन गोष्टी जर असतील तरच तो कॉन्ट्रॅक्ट मध्ये उतरू शकतो, जो काही पार्टीज आहेत किंवा जे काही इंडिव्हिज्युअल किंवा जे काही एंटाइटीज, बरोबर. तीन कंडिशन काय आहेत. पहिलं काय, एज ऑफ मेजॉरिटी. म्हणजे इथं काय लिहिलंय, दे हॅव रिच्ड द लिगल एज ऑफ मेजॉरिटी विच इज टायपिकली 18 years ओल्ड इन मोस्ट ज्युरिडिक्शन. म्हणजे जो कोण कॉन्ट्रॅक्ट करणार आहे, जो काही पार्टीज आहेत, जे काही इंडिव्हिज्युअल आहेत, तो मस्ट बी काय पाहिजे, 18 इयरच्या पुढचा पाहिजे, बरोबर. त्यानंतर दुसरं साऊंड माइंड. म्हणजे काय, दे आर द साऊंड माइंड मिनिंग दे आर कॅपेबल ऑफ अंडरस्टँडिंग द टर्म्स ऑफ द कॉन्ट्रॅक्ट अँड जजिंग इट्स इफेक्ट ऑन देअर इंटरेस्ट, बरोबर. म्हणजे काय, तो व्यक्ती साऊंड माइंड असला पाहिजे. म्हणजे त्याला जे काही कॉन्ट्रॅक्ट मध्ये गोष्टी होतात, ज्या काही प्रॉमिसेस असतात, तो कॅपेबल टू अंडरस्टँडिंग, म्हणजे तो कॅपेबल पाहिजे त्या गोष्टी समजण्यासाठी. त्यामुळे साऊंड माइंड सुद्धा एक कंडिशन आहे. आणि तिसरी कंडिशन आहे नॉट डिस्क्वालिफाईड बाय लॉ. म्हणजे तो जो इंडिव्हिज्युअल आहे किंवा तो जे पार्टीज, ती काय जे काही एंटाइटीज आहेत, ही डिस्क्वालिफाईड नसली पाहिजे लॉद्वारे. असं हा आपण कॉन्ट्रॅक्टच्या जे काही तीन कंडिशन पाहिल्या, कॉम्पिटन्सी पार्टीच्या तीन कंडिशन पाहिल्या. त्यामुळे कॉम्पिटन्सी पार्टी सुद्धा इसेन्शियल ऑफ व्हॅलिड कॉन्ट्रॅक्ट आहे असं सांगितलं गेलं आहे. आता येऊया तिसऱ्या इसेन्शियल्स कडे, जो की व्हॅलिड कॉन्ट्रॅक्ट दाखवतो. दुसरा काय, फ्री कन्सेंट, बरोबर. फ्री कन्सेंट इज इसेन्शियल फॉर द कॉन्ट्रॅक्ट व्हॅलिडिटी बिकॉज इट इन्शुअर द म्युच्युअल वॉलंटरी अँड इन्फॉर्म्ड मीटिंग of the mind where parties agree to same terms without external pressure, coercion and dissipation. म्हणजे फ्री कन्सेंट मध्ये काय सांगितलंय, हे फ्री कन्सेंट कॉन्ट्रॅक्ट मध्ये खूप महत्वाचं आहे, बरोबर.
कशामुळे हे इन्शुअर करतं काय म्युच्युअल व्हॉलंटरी आणि इन्फॉर्म मीटिंग म्हणजे कॉन्ट्रॅक्ट हे दोन व्यक्तीच्या कन्सेंटने म्युच्युअल अंडरस्टँडिंगने केलेलं आहे असं सांगितलं आहे आणि दोन्ही पार्टीज ह्या सेम टर्म्स विदाउट एक्सटर्नल पार्टीज म्हणजे दोन्ही पार्टीजने हे काय जे ॲग्रीमेंट केलेलं आहे हे ॲग्रीमेंट विदाउट प्रेशर म्हणजे कोणाच्या दबावाखाली केलं नाही पाहिजे केलं नसलं पाहिजे. त्यानंतर कोअर्शन म्हणजे काय तर जबरदस्ती बरोबर आणि डिसिपेशन म्हणजे काय फसवणूक याचा जे काय व्ह्यू आहे कॉन्ट्रॅक्टचा हा डिसिपेशनद्वारे नसला पाहिजे म्हणजे फसवणूक म्हणून नसला पाहिजे कोर्जन म्हणजे जबरदस्तीने नसला पाहिजे आणि प्रेशर म्हणजे कोणाच्या दबावाखाली नसला पाहिजे. त्यानंतर दुसरा पॉईंट दिस प्रोटेक्ट्स इंडिव्हिज्युअल राईट्स अपहोल्ड इथिकल अँड लीगल स्टँडर्ड्स प्रमोट्स फेअरनेस अँड जस्टिस अँड क्रिएट अ स्टेबल एन्व्हायरमेंट फॉर ॲग्रीमेंट बेस्ड ऑन द जेन्युइन विल बी रादर दॅन मॅनिप्युलेशन. म्हणजे हा जो फ्री कन्सेंट आहे फ्री कन्सेंट काय करतो प्रोटेक्ट करतं इंडिव्हिज्युअलच्या राईट्सला कसं तर आपण पाहिलं ना काय सांगितलं त्यांनी की जे काही कॉन्ट्रॅक्ट होणार आहे ते प्रेशरमध्ये नसलं पाहिजे विदाउट प्रेशर असलं पाहिजे विदाउट कोर्शन आणि विदाउट डिसिपेशन म्हणजे बिना फसवणुकीचं असलं पाहिजे किंवा बिना जबरदस्ती नसलं पाहिजे आणि प्रेशरमध्ये कोणत्याही प्रेशरमध्ये हे ॲग्रीमेंट झालं नाही पाहिजे असं सांगितलं आहे. त्यामुळे इंडिव्हिज्युअलचे राईट प्रोटेक्ट होतात आणि एक कॉन्ट्रॅक्ट करता वेळी स्टेबल एन्व्हायरमेंट प्रोटेक्ट होतं असं यामध्ये सांगितलं आहे. त्यामुळे फ्री कन्सेंट सुद्धा एक व्हॅलिड कॉन्ट्रॅक्ट आहे इसेन्शियल एलिमेंट्स आहे व्हॅलिड कॉन्ट्रॅक्टचा आणि जर फ्री कन्सेंट नसलं तर हे ॲग्रीमेंट हे व्हॉइड म्हणून मानलं जातं असं याच्यामध्ये सांगितलं आहे. त्यानंतर फोर्थ इसेन्शियल ऑफ व्हॅलिड कॉन्ट्रॅक्ट आहे कन्सिडरेशन बरोबर. कन्सिडरेशन मध्ये काय सांगितलंय कन्सिडरेशन इज अ फंडामेंटल अँड इसेन्शियल एलिमेंट ऑफ व्हॅलिड कॉन्ट्रॅक्ट रिक्वायरिंग दॅट ईच पार्टी गिव्ह समथिंग ऑफ व्हॅल्यू इन एक्सचेंज फॉर द अदर पार्टीज प्रॉमिस क्रिएटिंग अ म्युच्युअल बेनिफिट. म्हणजे यांनी काय सांगितलं आहे की समजा ह्याच्यामध्ये बरोबर आपण जे सारखं पाहतो हे काय ऑफर वगैरे होते बरोबर हे एक पर्सन ह्याच्यामध्ये ऑफर वगैरे होते सगळं तर मग जे काही हा पर्सन ऑफर करतो मग हे ह्याच्यामध्ये ऍक्सेप्ट होतं एक प्रॉमिस होतं या प्रॉमिसला एक एक्सचेंज व्हॅल्यू मिळाली पाहिजे तरच ह्याला आपण कॉन्ट्रॅक्ट म्हणू शकतो म्हणजे कॉन्ट्रॅक्ट झाले असं आपण व्हॅलिड कॉन्ट्रॅक्ट असं म्हणू शकतो असं त्याच्यामध्ये सांगितलं आहे बघा ना गिव्ह समथिंग अ व्हॅल्यू इन एक्सचेंज फॉर द अदर पार्टीज प्रॉमिस बरोबर या प्रॉमिसला एक व्हॅल्यू इन एक्सचेंज दिलं पाहिजे म्हणजे आपण त्याला कॉन्ट्रॅक्ट म्हणू शकतो किंवा कन्सिडरेशन म्हणतो त्याला. आणि त्याच्यानंतर काय इट इज डिफाइंड ॲज अन ऍक्ट ऑफ सिस्टन्स अँड प्रॉमिस परफॉर्म्ड ॲट द डिझायर ऑफ द प्रॉमिसर म्हणजे प्रॉमिसरने जे काही ऍक्ट एक्सिस्टन्स आणि प्रॉमिस केलेलं आहे ह्याच एक त्याला आपण म्हणू शकतो डिफाईन केलेलं आहे. त्यानंतर विदाउट एक्सचेंज इन व्हॅल्यू without exchange of values an agreement is generally considered a mere gift and it is not legally enforceable. म्हणजे ह्यांनी काय सांगितलंय जर ऍग्रीमेंट मध्ये जर जे आपण बघितलं काय व्हॅल्यू इन एक्सचेंज झालं नाही तर त्याला आपण नॉट लिगली म्हणून घोषित करू शकतो म्हणजे ते एक इलिगल मानलं जाईल किंवा एक गिफ्ट आहे म्हणून किंवा गिफ्ट मानलं जाईल असं त्याच्यामध्ये सांगितलं आहे. समजा एखाद्या गोष्टीचा कॉन्ट्रॅक्ट होतो बरोबर किंवा एखाद्या गोष्टीचं ॲग्रीमेंट होते ॲग्रीमेंटमध्ये जे काय प्रॉमिस होतं या प्रॉमिसमध्ये जर व्हॅल्यू इन एक्सचेंज झालं नाही या प्रॉमिसला व्हॅल्यू इन एक्सचेंज झालं नाही तर याला आपण गिफ्ट मानलं जाईल सगळ्यात सोपं सिम्पल असा. आणि जर कॉन्ट्रॅक्टमध्ये जर कन्सिडरेशन नसेल तर त्याला आपण इसेन्शियल ऑफ व्हॅलिड कॉन्ट्रॅक्ट म्हणत नाही तो एक वॉइड कॉन्ट्रॅक्ट होतो असं याच्यामध्ये सांगितलं आहे. आता यात पाचव्या इसेन्शियल कडे आता यात लॉफुल ऑब्जेक्ट सुद्धा एक व्हॅलिड कॉन्ट्रॅक्टचा इसेन्शियल आहे बरोबर. तर लॉफुल ऑब्जेक्ट मध्ये काय सांगितले लॉफुल ऑब्जेक्ट इज अन इसेन्शियल एलिमेंट फॉर अ व्हॅलिड कॉन्ट्रॅक्ट मिनिंग द पर्पज अँड सब्जेक्ट मॅटर ऑफ ॲग्रीमेंट मस्ट बी लिगल. बघा इथं लिगल शब्द वापरलाय नॉट फ्रॉडलंट अँड नॉट अगेन्स्ट द पब्लिक पॉलिसी मॉरॅलिटी अँड लॉ. म्हणजे जे काही दोन पर्सन मध्ये कॉन्ट्रॅक्ट होत आहे ह्या कॉन्ट्रॅक्टचा हेतू हा फक्त लिगल असला पाहिजे किंवा एक लॉफुली असला पाहिजे तो एक समजा तो काय पब्लिक पॉलिसीच्या अगेन्स्ट नसला पाहिजे त्यानंतर जो आपण म्हणतो मॉरॅलिटीच्या अगेन्स्ट नसला पाहिजे लॉच्या अगेन्स्ट नसला पाहिजे ह्याचं फक्त मोटिव्ह कॉन्ट्रॅक्टचं मोटिव्ह फक्त पर्पज कशासाठी मस्ट बी लिगल पाहिजे असं याच्यामध्ये सांगितलं आहे. त्यानंतर काय ॲग्रीमेंट लॅकिंग द लॉफुल ऑब्जेक्ट आर वॉइड आणि जर ह्या कॉन्ट्रॅक्टमध्ये जर लॉफुल सब्जेक्ट नसेल लॉफुल सब्जेक्ट म्हणजे काय तर त्याचा हेतू पाहिजे एक लिगल साठी वापरतो म्हणून तो पाहिजे आणि ह्याच्यामध्ये जर लॅक असलं तर ह्याला आपण वॉइड कॉन्ट्रॅक्ट मध्ये कन्सिडर केलं जाईल आणि दॅट इन्फॉर्सिबल बाय लॉ.
एक्झाम्पल फ्रॉड, इंजुरी टू द पर्सन, प्रॉपर्टी अँड अगेन्स्ट सोशल इंटरेस्ट. म्हणजे आपण सांगितलं एक्झाम्पल मध्ये जर दोन माणसामध्ये कॉन्ट्रॅक्ट होत असेल आणि हा कॉन्ट्रॅक्ट जर एकाला हा फ्रॉड होत असेल किंवा हा अनलॉफुली असेल किंवा या कॉन्ट्रॅक्टमध्ये एखाद्याची इंजुरी होत असेल किंवा एखाद्या प्रॉपर्टीची इंजुरी होत असेल तर हा कॉन्ट्रॅक्ट वॉइड मानला जाईल असं याच्यामध्ये सांगितलं आहे. आता पाहूयात सर्टिनिटी. सर्टिनिटी सुद्धा व्हॅलिड कॉन्ट्रॅक्टचा एक इसेन्शियल आहे. सर्टिनिटी म्हणजे काय आपण मराठीत त्याला म्हणतो निश्चितता, बरोबर. तर पाहिलं आपण सर्टिनिटी. सर्टिनिटी म्हणजे काय? सर्टिनिटी इज अन इसेन्शियल एलिमेंट ऑफ कॉन्ट्रॅक्ट रिक्वायरिंग दॅट द टर्म्स बी क्लिअर, डिफाइनाइट अँड अनएम्बिग्युअस allowing court to determine the parties intention and enforce the agreement. म्हणजे काय सांगितले? प्रत्येक कॉन्ट्रॅक्ट मध्ये सर्टिनिटी असली पाहिजे. सर्टिनिटी म्हणजे काय? तर त्या कॉन्ट्रॅक्ट मध्ये ज्या काही टर्म्स आलेल्या आहेत, बरोबर, या टर्म्स क्लिअर, डिफाइनाइट आणि अनएम्बिग्युअस असल्या पाहिजेत. मग लक्षात आहे, क्लिअर म्हणजे तुमच्या लक्षात आलं, डिफाइनाइट म्हणजे लक्षात आलं. काही लोकांना अनएम्बिग्युअस माहित नसले तर सांगतो. अनएम्बिग्युअस म्हणजे एका शब्दाचे दोन अर्थ निघून आहेत, त्याला आपण अनएम्बिग्युअस म्हणतो, बरोबर. तर अशा टर्म्स असल्या पाहिजेत, क्लिअर, डिफाइनाइट आणि अनएम्बिग्युअस. त्यामुळे काय होतं की कोर्टला लक्षात आलं पाहिजे टू डिटरमाइन की बाबा पार्टीचं काय इंटेन्शन काय आहे, त्या कॉन्ट्रॅक्टमध्ये पार्टीचं इंटेन्शन काय आहे. इंटेन्शन आपण कसं समजतो, तर कॉन्ट्रॅक्टमध्ये असतं प्रॉमिसेस असतात, बरोबर, सेट ऑफ प्रॉमिसेस. तर ऍग्रीमेंटमध्ये तर ऍग्रीमेंट मधलं जे काय आपण प्रॉमिसेसद्वारे आपण इंटेन्शन सांगत असतो, बरोबर. मग हे कोर्टाला इंटेन्शन कळलं पाहिजे, पार्टीचं काय म्हणणं आहे त्या कॉन्ट्रॅक्टमध्ये. त्याच्यामुळं सर्टिनिटी महत्वाची असली पाहिजे. आणि त्यानंतर काय, कॉन्ट्रॅक्ट लॅकिंग द सर्टिनिटी क्रिएट्स द रिस्क ऑफ डिस्प्यूट, कॉस्टली लिटिगेशन, पोटेन्शियली अनसॅटिस्फॅक्टरी आउटकम्स फॉर द पार्टीज इन्व्हॉल्ड. म्हणजे जर कॉन्ट्रॅक्टमध्ये सर्टिनिटी लॅक असली तर त्याच्यामुळे काय दोन अर्थ निघतात ना, अनएम्बिग्युअस म्हणल्यावर. अनएम्बिग्युअस निघल्यावर दोन अर्थ निघले तर काय होणार, मग डिस्प्यूट होणार, कॉस्टली लिटिगेशन. जर कॉन्ट्रॅक्ट जर चुकून झालं तर मग काय कॉस्टली लिटिगेशन असू शकतं. समजा एखाद्या मोठ्या प्रॉपर्टीचं कॉन्ट्रॅक्ट करायचंय, त्यावेळेस जर एखादं अनएम्बिग्युअस शब्द वापरला किंवा असंच काय झालं तर कॉस्टली लिटिगेशन जाऊ शकतं, पोटेन्शियली अनसॅटिस्फॅक्टरी होऊ शकते. अशा प्रकारे आपण इसेन्शियल एलिमेंट्स ऑफ व्हॅलिड कॉन्ट्रॅक्ट पाहिलेले आहेत. अशा प्रकारे आपण ज्या काही आता पाहिल्या काय, ऑफर अँड ऍक्सेप्टन्स, कॉम्पिटन्सी पार्टीज, फी कन्सेंट, कन्सिडरेशन, लॉफुल ऑब्जेक्ट, सर्टिनिटी, याचा आपण एक फ्लो चार्ट तयार केलाय म्हणजे तुमच्या लक्षात राहावं म्हणून. त्यामुळे पहिल्यामध्ये आपण काय पाहिलं, ऑफर अँड ऍक्सेप्टन्स, जे आपण वरतीच पाहिलं ऍग्रीमेंटमध्ये. ऍग्रीमेंट म्हणजे काय, किंवा जे प्रॉमिसेस वगैरे असतात, सेट ऑफ प्रॉमिसेस. प्रॉमिसेस कशामध्ये होतं, दोन पार्टीजमध्ये, बरोबर, ह्याच्यामध्ये ऑफर टाकतात. तर ही ऑफर जी आहे ही ऑफर एक लॉफुल पाहिजे आणि ही जर ऑफर जर ऍक्सेप्ट केली तर आपण एक प्रॉमिस बनतो. त्यामुळं जे काही ऑफर आणि ऍक्सेप्टन्स आहे हे आपण सांगितलं मगाशी की एक व्हॅलिड कॉन्ट्रॅक्टचे काही इसेन्शियल एलिमेंट आहे, बरोबर. त्यानंतर आपण पाहिलं कॉम्पिटन्सी पार्टीज. कॉम्पिटन्सी पार्टीज मध्ये आपण 3 कंडिशन्स पाहिल्या. 3 कंडिशन मध्ये काय होतं, पहिलं एज ऑफ मेजॉरिटी, म्हणजे जे काय पार्टीज आहेत त्या पार्टीज मधल्या दोघांचंही तो काय पाहिजे, +18 पाहिजे, अंडर 18 नाही पाहिजे. नंतर साऊंड माइंड म्हणजे त्याला तो एबल पाहिजे, जे काय कॉन्ट्रॅक्ट होते हे कॉन्ट्रॅक्ट त्याला समजलं पाहिजे, म्हणजे साऊंड माइंड असला पाहिजे. आणि त्यानंतर आहे नॉट डिस्क्वालिफाईड पाहिलं. त्यानंतर फ्री कन्सेंट. फ्री कन्सेंट मध्ये काय पाहिलं आपण की जे काही अग्रीमेंट होते, जे काही कॉन्ट्रॅक्ट होते हे कॉन्ट्रॅक्ट विदाऊट प्रेशर. प्रेशर म्हणजे काय आपण सांगितलं की कोणाच्या दबावाखाली नाही पाहिजे, कोअर्जन म्हणजे जबरदस्ती नाही पाहिजे, डिस्पिएशन म्हणजे फसवणूक केलेली नाही पाहिजे, तरच कॉन्ट्रॅक्ट हे व्हॅलिड असतं. त्यानंतर कन्सिडरेशन मध्ये काय पाहिलं आपण की जे काही दोन व्यक्तीमध्ये जे काही कॉन्ट्रॅक्ट होतं, बरोबर, या कॉन्ट्रॅक्ट म्हणजे काय प्रॉमिसेस होते, या प्रॉमिसेस मध्ये या प्रॉमिसच्या एक्सचेंज मध्ये मॉनिटरी एक्सचेंज पाहिजे, म्हणजे बेनिफिट पाहिजे, तर हे कॉन्ट्रॅक्ट व्हॅलिड ठरलं जातं. जर मॉनिटरी एक्सचेंज नसलं ते गिफ्ट म्हणून त्याला कन्सिडर केलं जातं. त्यानंतर लॉफुल ऑब्जेक्ट म्हणजे जे काय कॉन्ट्रॅक्ट हे लिगल पर्पज साठी पाहिजे, कोणचं इलिगल कामासाठी कॉन्ट्रॅक्ट केलं तर हे वॉइड कॉन्ट्रॅक्ट म्हणून मानलं जाईल. आणि नंतर आहे सर्टिनिटी. सर्टिनिटी म्हणजे काय, क्लिअर आणि डिफाइनेड टर्म्स पाहिजे. ज्या काही कॉन्ट्रॅक्टमध्ये टर्म्स वापरले आपण, जेव्हा जे काही प्रॉमिसेस वापरले ते क्लिअर आणि डिफाइनेड पाहिजे, जेणेकरून कोणत्याही ऑथॉरिटीला किंवा कोर्टाला त्या टर्म्स म्हणजे जे काही पार्टीजला सांगायचं, ज्या पार्टीचं काही इंटेन्शन आहे हे क्लिअर कळायला पाहिजे. म्हणून सर्टिनिटी हा सुद्धा एक व्हॅलिड कॉन्ट्रॅक्टचा इसेन्शियल एलिमेंट आहे. अशा प्रकारे आपण इसेन्शियल्स ऑफ व्हॅलिड कॉन्ट्रॅक्ट असं पाहिलं. आता हा खूप शॉर्ट व्हिडिओ आहे, याच्यामध्ये आपण जस्ट इंट्रोडक्शन पाहिलं. आता आपल्यालाच हे जो फ्री कन्सेंट आहे आपल्याला मॉड्यूल 3 असणार आहे. त्यानंतर जो काय कॉम्पिटन्सी पार्टीज हे मॉड्यूल 2 असणार आहे.
त्यानंतर जे काही कन्सिडरेशन हे मॉड्यूल 4 असणार आहे. अशा प्रकारचा आपल्याला लॉ मध्ये सिलेबस आहे ते आपण ब्रॉडली डिस्कस करणार. जस्ट आपल्याला एक आयडिया आली की बाबा कॉन्ट्रॅक्ट म्हणजे काय. कॉन्ट्रॅक्ट म्हणजे आपण सांगितलं अग्रीमेंट प्लस इन्फॉर्सिबिलिटी, त्याच्यामध्ये काय असतं, प्रॉमिसेस असतात, प्रॉमिसेस म्हणजे काय असतं वगैरे वगैरे सगळं आपण ब्रॉडली डिस्कस केलं. आता या लेक्चरच्या नोट्स आपण ब्रीफ मध्ये तयार केलेल्या आहेत, जे आपण आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर टाकणार आहेत. त्यामुळे बायोमध्ये आपली लिंक दिली आहे व्हॉट्सअप ग्रुपची, ते तुम्ही जॉईन करा आणि त्याच्यामध्ये तुम्ही नोट्स मिळवू शकता. व्हॉट्सअपवर देखील तुम्ही हाय करू शकता, मी तुम्हाला ग्रुपमध्ये ऍड करेल. ठीक आहे, बाय बाय.